तर दुसरीकडे जरांगेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे, त्याचीही सगळ्यांनाच उत्सुकता आहे। जरांगे कारण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडू शकतात, कारण सध्या त्यांची बैठक शिष्टमंडळासोबत सुरू आहे। जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेल्या रात्रीच आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जरांगेंसोबत नवी मुंबईत उपस्थित आहेत। आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानात धडकणार असल्याचा इशारा जरांगे आणि आंदोलकांनीही दिला आहे। मुंबई जाणार चर्चा करतो शिष्टमंडळाच्या। थेट जाऊया आपण वाशीमध्ये, ज्या ठिकाणी शिष्टमंडळासोबत जरांगेंची बैठक सुरू आहे त्याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर उपस्थित आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। साधारण अर्धा तासापूर्वी आपण बोललो बैठक सुरू झाली होती, तेव्हा अजूनही बैठक सुरू आहे का? काही बैठकीतनं माहिती बाहेर येते का? ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि या सगळ्या मुद्द्याला घेऊन आता जे सरकारी शिष्टमंडळ आहे त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची अर्धा ते पाऊण तासापासून चर्चा सुरू आहे। काल देखील अशाच पद्धतीची किंवा यापूर्वी जी चर्चा झाली होती ती निष्फळ ठरली होती, मात्र आता या तरी बैठकीमधून काही सकारात्मक तोडगा निघतोय का, मनोज जरांगे पाटील समाधानी होतात आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाही तरी स्वाभाविक आहे मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज बांधव असतील त्यांनी या आधीच जाहीर केलेला आहे की मुंबईकडे मोर्चा वळवला जाईल, आझाद मैदानात उपोषण केलं जाईल। त्यामुळे आता आपण पाहतो की अर्धा ते पाऊण तासापासून ही सगळी बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे, त्यामुळे या चर्चेमधून नेमकं काय बाहेर पडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। देवेंद्र, दुसरा एक मुद्दा, सगळे सोयरे या शब्दावर चर्चा सध्या सुरू असल्याचं कळतंय। हा एकच मुद्दा आहे की आणखी कुठल्या मुद्द्यावर आता भिजत घोंगडे आहे? प्रश्न पुन्हा विचारा। सगळे सोयरे या शब्दावर मनोज जरांगे अडलेले होते, या एका मुद्द्यावरून पुन्हा एकदा ही बैठक सुरू झालेली आहे। याशिवाय आणखी कुठले मुद्दे किंवा मागण्या आहेत का जरांगेंच्या? नक्कीच हा तर प्रामुख्याने मुद्दा आहे, कारण आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे की सगळे सोयरेचा जो मुद्दा होता त्यावरून देखील मनोज जरांगे यांनी आक्रमक अशी भूमिका घेतली होती। या सगळ्या मुद्द्यावरती देखील चर्चा सुरू आहे। त्यासोबत जे इतर काही मुद्दे आहेत, खास करून मराठवाड्यातला असेल, कुणबी प्रमाणपत्राचा असेल, या सगळ्या देखील अनुषंगी चर्चा सुरू आहे। त्यामुळे या चर्चेतून काय नेमकं बाहेर पडतंय, सकारात्मक काही निर्णय घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, देवेंद्र, घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर वाशीमध्ये ज्या ठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमची बैठक सुरू आहे, अगदी त्याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर उपस्थित